आमच्या इकडे म्हणजे कोकणात ऑक्टोबरपर्यंत खूप पाऊस पडला, अगदी नोव्हेंबर स्टार्टिंगपर्यंत पाऊस पडला आणि आमच्या खळ्यात आम्ही काळं प्लॅस्टिक घातलं होतं, म्हणजे पावसाने खड्डे पडू नये किंवा दगड वगैरे वरती येतात. तर ते आता आम्ही काढलं आहे आणि आता पूर्ण माझं खळं मी शेणाने सारून घेते. यातल्या ह्या गवताच्या काड्या सगळ्या काढून घेते. घरात आम्ही हाताने शेण सारवतो आणि अंगणात झाडूने. मी लहान असताना माझी आजी जेव्हा शेण सारवायची तेव्हा माझी लुडबुड कायम असायची. कुठे तिला पाणी घालणं, कुठे ती बादली मागे मागे सरकवणं, हे असं सगळं करत असायचे. मला शेण सारवायला आजीने शिकवलं. जेव्हा घरात हाताने सारवतात तेव्हा ती म्हणायची की जमिनीवर सारवल्यावर शेणाची बोटं उमटली नाही पाहिजेत, एवढं एकसंगत स्वच्छ सारवलं गेलं पाहिजे, हे ती कायम सांगायची.